भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं। शेतकऱ्यांनी अवसान आणून कशीबशी शेती पेरलेली होती, पण अस्मानी संकट आणि त्यामुळे सारं काही त्यांचं वाहून गेलेलं आहे। पावसामुळे 7ही तालुक्यामध्ये तब्बल 4936 हेक्टरमधली पिकं खरडून गेलीत। त्यामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिल्हा प्रशासनाने या संदर्भात शेतपीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल जाहीर केलेला आहे। 3 दिवस आलेल्या ढगफुटीच्या पावसानं संपूर्ण शेतातील भात पीक सडून गेलं आहे। शेतकऱ्यांनी सोनं नाणं गहाण ठेवून शेतात भात पिकाची लागवड केली होती, तरी मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर वेळेवर पैसे टाकत्या, त्याच पद्धतीने शेतकऱ्याला लाडका भाऊ समजून त्वरित शेताचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाहीतर आम्हा शेतकऱ्याजवळ आत्महत्या केल्याशिवाय आता कुठलाच पर्याय उरला नाही। काठावरील क्षेत्र आणि जे काही नाले आहेत त्या नाल्या काठावरील क्षेत्र सुद्धा पाण्याखाली आलेलं होतं। 1.5 ते 2 दिवस, काही ठिकाणी 2.5 दिवसपर्यंत पीक हे पाण्याखाली होतं। त्यामुळे साधारणतः 7ही तालुक्याचा विचार केला तर 4936 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा आमच्याकडे प्राथमिक अंदाज आलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी काल 10 तारखेला संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्या दृष्टीनं ग्रामस्तरावर या ठिकाणी पंचनाम्याची कारवाई सुरू आहे।